एकच मिनिट. हरे कृष्णा, सर्वांना दंडवत प्रणाम. खर तर आत्ताची वेळ ही रजोगुणातली आहे आणि अशा वेळेत एवढं सगळ्या जणी खूप अटेंटिव्हली ऐकण्यासाठी सगळ्या एवढ्या जणी जॉईन होत आहेत. तर एवढं सत्वगुणाच्या पलीकडचं दिव्य कर्म करण्यासाठी सगळ्या जणी एकत्र येत आहेत. तर ते कसं काय बरं? तर ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे सगळ्या जणी तुम्ही हे फॉलो करताय आणि म्हणून मला काहीतरी बोलण्याची प्रेरणा मिळते. आणि ते कसं याचं स्पष्टीकरण भगवंत आज या श्लोकामध्ये देत आहेत. तर आपण आज पाहूया भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 14व्या अध्यायातील 19वा श्लोक. प्रार्थनेने सुरुवात करू. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 14 गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक 19. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सो अधिगच्छति. अर्थ, जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ रूपात जाणून मनुष्य प्राकृतिक गुणांच्या सर्व कर्मांच्या पलीकडे जाऊ शकतो. श्रीकृष्ण आद्य गुरु आहेत आणि ते अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत. त्याचप्रमाणे जे पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहेत त्यांच्याकडून मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या कर्माचे विज्ञान जाणून प्रशिक्षण घेतले पाहिजे, अन्यथा मनुष्य जीवनाची वाटचाल चुकू शकते. प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या उपदेशांचा आश्रय घेतलेला मनुष्य स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप, आपले भौतिक शरीर तथा इंद्रिये, आपण कसे बद्ध झालो आहोत आणि आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणू शकतो. त्रिगुणांच्या बंधनात पडल्यामुळे तो असहाय्य असतो, परंतु आपली मूळ स्वरूप स्थिती जाणल्यावर आध्यात्मिक जीवनाला वाव असणाऱ्या दिव्य स्तराला तो प्राप्त होऊ शकतो. तर याच्या पुढचं तात्पर्य आपण नंतर पाहूयात. तर श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण हा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मुख्यतः सत्व रज तम या गुणांविषयी आपण आतापर्यंत बरच चर्चा केलेली आहे आणि एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सत्व रज तम हे गुण हे मनाच्या आश्रित आहेत आणि भौतिक प्रकृती या 3 गुणांद्वारे आपल्याला बद्ध करते आणि आपल्याला एका कठपुतलीप्रमाणे नाचवत असते.
त्यामुळं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सत्व रज तम हे गुण हे केवळ या भौतिक जगामध्येच अस्तित्वात आहेत आणि आपलं मूळ वस्तू म्हणजे स्वरूप जे आहे हे आध्यात्मिक आहे. आपण शरीर मन नसून आपण शाश्वत सच्चिदानंद असा आत्मा आहोत. त्यामुळं आत्मा हा या त्रिगुणांच्या पलीकडचा आहे आणि हे जे 3 गुण आहेत हे भौतिक आहेत. त्यामुळे एक लक्षात घेऊयात की हे गुण भौतिक असल्यामुळं ही जी प्रकृती किंवा हे भौतिक जगत जसं अशाश्वत आहे तसं देखील हे सत्व रज तम हे गुण हे देखील अशाश्वत आहेत. म्हणजे पूर्णपणे ते अस्तित्वात असत नाहीत, केवळ भौतिक शरीरामध्ये अस्तित्वात असतात. दुसरं, ते अस्थिर असतात. म्हणजे आपण पाहतो ना की आपल्या जीवनामध्ये असं स्थिरता ही कधीच नसते, तर नेहमी आपलं जीवन हे खालीवर असंच असतं. त्यामुळं हे सत्वरजतम हे गुण आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण आहेत, तर त्यांचं जे प्रमाण आहे ते देखील हे वर खाली होत असतं. त्यामुळं प्रत्येक मनुष्यामध्ये हे सत्वरजतम हे गुण हे अस्थिर किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये सतत होत असतात. मग आता एखाद्याची प्रकृती ही सात्विक असणं, राजसिक असणं किंवा तामसिक असणं हे आपण समजू शकतो आणि त्यानुसार आपण आतापर्यंत विवेचन ऐकलंय की कशा प्रकारे आपलं मृत्यूनंतर आपल्याला या गुणांनुसार पुढची गती कशी प्राप्त होते आणि ते जसं मृत्यूच्या समयी आपण कुठल्या गुणामध्ये आपला मृत्यू होतो त्याच्यानुसार पुढची गती ठरते, तसंच आपल्या पूर्ण जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सातत्यानं कुठल्या गुणामध्ये स्थित राहतो त्याच्यानुसार आपण एखाद्या व्यक्तीची ओळख करतो की ही व्यक्ती सात्विक आहे, ही राजसिक आहे आणि ही तामसिक आहे. तर प्रकृती ही कशावरून ठरते, तर मूळतः आपण आत्मा आहोत की जो निर्गुण निराकार म्हणणं म्हणजे या भौतिक जगाच्या गुणांचा प्रभाव त्याच्यावर होत नाही म्हणून निर्गुण, अर्थात आध्यात्मिक गुण यांनी युक्त असणारा हा आत्मा आहे. त्यामुळं हा आत्मा हा नेहमीच शुद्ध आहे. त्यामुळे कुठलाही जीव घ्या तर तो मुळात शुद्ध आहे, परंतु त्याच्यावरती हे जे सूक्ष्म आणि स्थूल जे देहाचे जे आवरण आहेत तर त्याच्यानुसार ह्या अगदी आपल्याला कित्येक जन्मांचे जे संस्कार झालेले आहेत आणि हे आवरण ह्या आत्म्यावरचं इतकं घट्ट झालेलं आहे की त्याच्यानुसार आपली प्रकृती ठरते. आणि म्हणून जे तमोगुणामध्ये आहेत, म्हणजे आता आपण पाहतो की रामायणामध्ये रावण, विभीषण आणि कुंभकर्ण हे सख्खे भाऊ आहेत. तरी सुद्धा त्यांचं जर आपण स्वभाव पाहिला तर सात्विक स्वभावामध्ये विभीषण आहेत, राजसिक याच्यामध्ये म्हणजे ज्यांना खूप कामवासना आहे असे रावण आहेत आणि सतत निद्रेमध्ये असणारे तामस गुणामध्ये असणारे कुंभकर्ण. तर एकाच घरामध्ये सख्खे भाऊ देखील असे सत्व रज आणि तम हे गुण दाखवतात. मग याचा अर्थ असा आहे का की रावणामध्ये कधीच सत्वगुण आला नाही किंवा कधीच तमोगुणचा प्रभाव झाला नाही, तर असं नाही. परंतु मुख्य जो भाग आहे तो राजसिक आहे आणि म्हणून आपण त्यांची प्रकृती ही राजसिक म्हणून आपण समजू शकतो. तर त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीची जेव्हा आपण ओळख करतो सात्विक राजसिक तामसिक, मग अशा व्यक्तीमध्ये सत्वगुणामध्ये स्थित असलेला व्यक्ती हा रजोगुणाने कधीच प्रभावित होत नाही का किंवा तमोगुणाने प्रभावित होत नाही का, तर तसं नाही. तर आता या श्लोकामध्ये आपल्याला तेच तर समजून घ्यायचंय की सत्व आणि रज तम या गुणांच्या पलीकडे आपल्याला कशा पद्धतीने पाहायचंय त्यासाठी हा श्लोक महत्वाचा आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा आपण अनुभवतो, स्वतः देखील अनुभवतो की समजा मी सत्वगुणामध्ये स्थित आहे म्हणजे काय की मी उलट बोलणार नाही, खोटं बोलणार नाही, कटुवचन करणार नाही, कुणाला दुखावणार नाही ना, असं जर आपण एक सत्वगुणाची लक्षणं जर पाहिली. परंतु
समजा हे लेक्चर झाल्यानंतर मी अगदी एक नवी कोरी गाडी घेऊन जर रस्त्यावरती धावू लागले आणि माझी काहीच चूक नसताना जर कोणी शेजारून गेलं आणि त्यामुळं त्या गाडीला एक असा डेंट पडला किंवा स्क्रॅच पडला, तर सत्व काय, म्हणजे मी अगदी रजोगुणातली व्यक्ती देखील इतकी चिडणार नाही, तेवढा माझा भरभरून राग व्यक्त होईल. त्यामुळं त्या क्षणी रजोगुणाचा अत्यंतिक प्रभाव आपण अनुभवू शकतो. आपल्या जवळचं उदाहरण म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग आलेला असतो, मग भले ऑफिस मधली असू देत किंवा घरातली असू देत, किंवा आपलं एखादं काम झालेलं नसतं आणि त्या गोष्टीचा प्रचंड राग असतो, परंतु तो राग आपल्याला तिथं व्यक्त नाही करतायत. म्हणून आपण काय होतो, आपण बऱ्याचदा पाहतो की आपल्या मुलांनी एखादी अगदी क्षुल्लक जर चूक केली असेल, तर आपण त्या क्षुल्लक चुकीचं जी थोडीफार शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आपण त्या मुलाला रागवतो, प्रसंगी मारतो देखील. हे आपण स्वतः अनुभवलेलं आहे. मग कुठं गेला आपला तो सत्वगुण? तर तिथं रजोगुणाचा त्या क्षणी प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. किंवा बऱ्याचदा असं होतं की नाही, मी सत्वगुणामध्ये, आपण आपलीच इमेज निर्माण केलेली असते, नाही मी सत्वगुणामध्ये, त्यामुळे मी असं कुणाला दुखावणार नाही किंवा माझी मतच व्यक्त करणार नाही आणि मी अशी न्यूट्रल राहील, म्हणजे कुणाचीच बाजू घेणार नाही. तर कधी कधी एखाद्या गोष्टीचा महत्वाचा जेव्हा आपल्याला ग्रुपमध्ये निर्णय घ्यायचा असतो, तर तेव्हा अशी भूमिका घेणं ही घातक देखील ठरू शकते. किंवा आत्ता आपल्या समोर जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण आपण पाहतो की अरे, एखादी सत्वगुणामध्ये किंवा चांगली व्यक्ती आहे आणि ती एखादी कुठली तरी, जी आपल्याशी ज्याचा संबंधही नाही, तर अशी एखादी राजकीय पोस्ट असू देत किंवा कुठलंही क्षुल्लक एखादं, पण माझं मत मी व्यक्त केलं त्या ग्रुपवरती आणि त्याला अपोज करणारं दुसरं मत आलं, की ती ज्याच्यावरून ही पोस्ट आहे, ते राहिलं बाजूला, परंतु त्या दोन व्यक्तींमध्येच शाब्दिक वाद सुरू होतात आणि मग कधी कधी चिडून ग्रुपमधनं लेफ्ट होणं, असे देखील प्रसंग घडू शकतात. मग हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो. मग इथे सत्व प्रधान व्यक्ती असू देत, मग ती रजोगुणामध्ये, अत्यंतिक रजोगुणामध्ये वर्तणूक करू शकते, किंवा मग अशा वेळेस आपण म्हणतो की अरे, ही तर व्यक्ती चांगली आहे, मग हिच्याकडून ही अपेक्षित नाहीये ही गोष्ट, असं आपण बऱ्याचदा आपण ह्या कमेंट्स ऐकतो, आपण करतो देखील. मग आता हे सत्व रजतम हे जे गुण आपल्याला नाचवतायत प्रकृतीद्वारे, मायादेवी आपल्याला ह्या 3 गुणांद्वारेच त्या कठपुतलीप्रमाणे आपल्याकडनं नाच करून घेतीये, आणि मग हे ज्ञान करून घेणं, तर हेच आपलं शुद्ध सत्वामध्ये राहणं आहे. म्हणून भगवद्गीता जशी आहे तशी की अभ्यासनाचं हेच कारण आहे की अरे, मला हे 3 गुण जे बद्ध करतायत, तर त्याच्याविषयी जाणणं महत्वाचं आहे, जेणेकरून हे आवरण मी भेदू शकेन. मग आता हे 3 गुण हे कशा पद्धतीने, हे अस्थिर जे मी म्हटलं की अस्थिर असे आहेत, मग आता हे कशावरती ठरतात, तर आपण एखादा लहान मुलगा जर घेतला, जो वयाने लहान आहे, तर त्याच्यामध्ये या जगातल्या चांगल्या वाईट गोष्टींचे संस्कार तितकेसे घडलेलेच नाहीत, आणि त्यामुळं त्यांचं कुठलंही कृत्य असू देत किंवा त्यांचं कुठलंही बोलणं असू देत, तर हे कसं असतं की एक छान सत्वगुणामधलं असतं. म्हणजे आणि तेच घरामध्ये आपल्या वृद्ध जर एखादी व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती, तर तिचा राग जर आपण अनुभवला, तर तो राग हा कसा असतो, मुळात आयुष्यभर भले ती व्यक्ती शांत असू देत, परंतु त्या वयामध्ये वयाचा परिणाम म्हणून ती चिडचिडी बनते किंवा एकाकीपणामुळं उदासीन बनते. तर थोडक्यात काय की रजो आणि तमोगुणाचा प्रभाव होऊ शकतो वयानुसार. त्याच्यानंतर मूळ प्रकृती हे देखील महत्वाचं कारण आहे, कारण आपण अनेक जन्मांचे संस्कार घेऊन इथं
जन्माला आलेलो आहोत. आणि त्यामुळं त्या आपल्या कित्येक अनंत जन्मांचा परिणाम म्हणून जी आपली ही प्रकृती बनलेली आहे, स्वभाव, मूळ स्वभाव बनलेला आहे, हे देखील एक मुख्य कारण राहतं. ज्याच्यामुळं म्हणजे सत्वगुणी व्यक्ती ही पटकन कदाचित चिडणार नाही, परंतु एक पीक तिचा पण एक थ्रेशोल्ड असतो ना, एक प्रत्येकाचा एक थ्रेशोल्ड असतो, म्हणजे त्याच्या पुढं ती व्यक्ती सहन नाही करू शकत. आणि मग तिचा राग हा भयानक राग आपण अनुभवू शकतो. त्यामुळं मूळ प्रकृती ही देखील महत्वाची आहे. दुसरं, शारीरिक बळ, मानसिक बळ हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे जर आता आपण पाहतो की चिकनगुनिया, डेंग्यू ह्याची इतकी मोठी साथ चालू आहे, तर अशा व्यक्तींमध्ये जर आपण सातत्यानं त्यांच्या म्हणजे आजारी व्यक्ती आहे, ताप आलेला आहे आणि तिच्या शेजारी खूप मोठा आता जस्ट आपले गणपती उत्सव झाला, तर खूप मोठ्या मोठ्या आणि ते डीजे सुरू आहे किंवा रात्र रात्रभर गाणी चालू आहेत, तर किंवा मोठ्याने बोलणं देखील ह्या लोकांना सहन होत नाही. का? तर त्यावेळेस ते आजारी आहेत, ताप आलाय किंवा कुठला एखादा दुखणं आहे. तर त्या अवस्थेमध्ये देखील आपण स्वतः देखील चिडचिडेपणा अनुभवतो. त्यामुळं शारीरिक बळ, मानसिक बळ कसं आहे याच्यावर देखील ह्या सत्व, रज, गुणांतम या गुणांचा हा आलेख ठरलेला दिसतो. त्याच्यानंतर देश, म्हणजे भारतामधील व्यक्ती ही त्या मानानं सहनशील आहे, कारण आपण लहानपणापासून खूप सारे संघर्ष अनुभवलेले आहेत आणि कुठलीच गोष्ट आपल्याला सहजगत्या ही आपण मिळताना पाहिलेली नाही. त्यामुळं जिथं संघर्ष आहे आणि मुळातच लहानपणापासून अध्यात्माचं किंवा या भक्ती मार्गाचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत, त्यामुळं आपली सहन करण्याची शक्ती ही कदाचित इतर देशांपेक्षा म्हणा किंवा इतर ठिकाणांपेक्षा नक्कीच थोड्याफार फरकानं अधिक असू शकते. तर देशाचा परिणाम राहतो, काळाचा परिणाम पाहतो आपण, की दिवसाचा काळ म्हणजे दिवसाची जेव्हा सुरुवात होते ती मुळातच सत्वगुणामध्ये असते. आणि मगाशी मी सुरुवातीलाच म्हणलं तसं आत्ताचा जो हा आपण काळ अनुभवतोय हा रजगुणाचा काळ आहे, आणि संध्याकाळ किंवा रात्र हे जेव्हा होते तेव्हा तो तमगुणाचा काळ आहे. तर दिवसभरातला काळ देखील या सत्व, रज, तम या गुणांवरती प्रभाव पाडू शकतो. तसंच ऋतूंनुसार देखील आपण उत्साही केव्हा असतो, की थंडीच्या सीझन मध्ये किंवा सगळं वातावरण जेव्हा चांगलं आहे त्या काळामध्ये आपण उत्साही असतो किंवा त्या काळामध्ये आपल्या मनामध्ये देखील खूप चांगले विचार येत असतात. पण तेच कडक उन्हाळा आहे, तर त्या वेळेत आपल्याला खूप आळसावलेलं असतं आणि मग कदाचित आपण सगळ्याच गोष्टींना आळस करतो. मग नवीन नवीन कल्पना देखील आपल्याला फारशा सुचतील असं होत नाही, जोपर्यंत आपण स्वतःहून त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहणार नाही तोपर्यंत. तर असे या अनंत गोष्टींचे प्रभाव असतात. मग एखादी परिस्थितीच तशी असेल किंवा एखाद्या व्यक्तीमुळं आपण सत्व, रज, तम हे आपले जे आलेख आहेत हे वर खाली होताना आपल्याला दिसतात. आता या गोष्टींचं म्हणजे एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आम्ही देखील याचा अनुभव घेतो, की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आजार जातो किंवा एखाद्या व्यक्तीचं पंचकर्म एखादं होतं, की ज्याच्यामध्ये शरीरामधला जो मलिन भाग आहे तो बाहेर टाकला जातो आणि त्यावेळी त्या व्यक्तीमधलं हे म्हणजे शरीर निर्मळ झालेलं असतं आणि त्यावेळी समजा एखादा रसायन किंवा एखादी रिज्युव्हेनेटिंग आपण गोष्टी सुरू केल्या, तर हे अनुभव आम्ही देखील घेतो, की या व्यक्तीचं जी निगेटिव्हिटी आहे ती खूप प्रमाणामध्ये कमी झालेली आहे किंवा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे. तर अशा गोष्टी आपण अनुभवतो. त्यामुळं मूळ
कुठली गोष्ट ट्रिगर करते या सत्व रजगुण तमोगुणांना, हे आपल्याला पाहणं आणि त्याचा शोध घेणं महत्वाचं आहे. आणि ते जर झालं तर मग आपण हे ज्ञान घेऊन आपण सत्वगुणामध्ये स्थिर होण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. मग आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत की सत्व रज तम हे बद्ध करून ठेवणारे गोष्टी आहेत. म्हणजे जरी भरत महाराज हे हरणाच्या शरीरामध्ये आले आणि त्यांना मागच्या जन्मीच्या सत्वगुणाचा तो प्रभाव होता, परंतु त्या हरणाच्या शरीरामध्ये ते बद्ध होते, त्यामुळे ते फार काही करू शकत नव्हते. गजेंद्रला जेव्हा मगरीनी पकडलं तेव्हा इंद्रद्युम्न महाराज म्हणजे भक्त म्हणून ते सगळं ते आठवलं त्यांना, परंतु त्या शरीरामध्ये ते मगरीच्या पुढं काहीच करू शकत नव्हते. म्हणून केवळ आपल्या सोंडेनं त्यांनी कमळाचं फूल घेतलं आणि भगवंतांना अर्पण केलं. त्यामुळं हे तिन्ही गुण हे इतके प्रबळ आहेत की ते आपल्याला अगदी म्हणजे कशा पद्धतीने ही मायादेवी आपल्याला बांधून ठेवते हे आपल्यालाच कळत नाही. आणि मग आपण कधी कधी ती वेळ निघून गेल्यानंतर आपण विचार करत बसतो की अरे हे माझं वागणं हे चुकीचं होतं, हे माझं बोलणं चुकीचं होतं आणि मी उगाचच माझ्या मुलावरती हा राग काढला. मग आता आपल्याला तर आपण तर बद्ध अवस्थेमध्ये आहोत आणि आपल्याला हे बंधन तोडणं देखील, भेदणं खूप कठीण आहे. मग भगवंत आपल्याला इथं आशेचा एक किरण दाखवतायत किंवा खूप मोठी आशा देत आहेत भगवंत. ते काय म्हणतायत की या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जो जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. आणि जो जाणतो की ह्या गुणांखेरीज इतर कोणीच करता नाही, मग या गुणांवरती आपलं तर आपलं वर्चस्व तर राहू शकत नाहीये, नियंत्रण नाहीये. मग आपल्याला काय करायचंय की या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या त्या परमपुरुषाला म्हणजेच भगवंतांना जाणून घ्यायचंय, त्यांचा आपला काय संबंध आहे हे जाणायचंय. आणि मग जसं एखादं लोखंड एका निखाऱ्यामध्ये, एका अग्नीमध्ये, प्रखर अग्नीमध्ये जेव्हा आपण तिथं ठेवतो तेव्हा ते लोखंड देखील अग्नीप्रमाणेच तप्त होतं. म्हणजे अगदी तो लाल असा तप्त गोळा आपल्याला दिसतो. म्हणजे ते लोखंड जरी असलं तरी सुद्धा त्या अग्नीच्या अस्तित्व म्हणजे संगामध्ये आल्यामुळं ते देखील स्वतःच एक अग्नीप्रमाणे प्रतीत होतं. आणि भगवंत तेच सांगतायत की जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या मला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. किती मोठी आशा भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला दिलेली आहे की आपली पात्रता सुद्धा नाहीये, फक्त आपल्याला भगवंतांशी संबंध जोडायचा आहे. आणि तो संबंध जोडला कि मग भगवंतांची पात्रता किंवा भगवंतांचं दिव्य दिव्य काय आहे, दिव्य स्वरूप हे आपल्याला म्हणजे त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणून श्रील प्रभुपाद पण आपल्याला म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये सांगताय की कृष्ण भावना भावित जर आपण केलं तर सत्व रज तम या सगळे या गुणांच्या चे जे विचार आहेत त्यांच्यामुळे जे आपण बद्ध स्वरूपामध्ये आहोत हे सगळ्या गोष्टी आपण मागे पाडू शकतो आणि आपण ही बंधनं आपोआपच गळून पडतील. तर याच्याविषयी म्हणजे भगवंतांच्या या शक्तीविषयी शंका घेण्याची अजिबात आपल्याला कुठलंच कारण नाहीये. तर श्रील प्रभुपाद आपल्याला पुढं काय सांगतात ते पाहूयात की वस्तुतः जीव हा विविध कर्मांचा करता नसतोच. विशिष्ट गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग पडते. आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याविना मनुष्य जाणू शकत नाही. अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या संघाद्वारे तो आपले वास्तविक स्वरूप जाणू शकतो आणि अशा स्वरूप स्थितीच्या ज्ञानाद्वारे तो पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होऊ शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. यापूर्वीच
7व्या अध्यायात सांगितले आहे की श्रीकृष्णांना शरण गेलेला मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कर्मांतून मुक्त झालेला असतो. म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान झाले आहे त्याच्यावरील भौतिक प्रकृतीचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो. तर आता प्रभुपाद आपल्याला सांगतायत की आपल्याला काय करायचंय. तर आपल्याला म्हणजे एखादा कोल्हा आहे आणि आपण एक कुत्र आहोत असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या कोल्ह्याच्या विरुद्धची लढाई जिंकायची. मग आपल्याला काय करायला लागेल की आपल्या सारखेच जे आहेत तसे आपण बऱ्याचदा व्हिडिओ पाहतो व्हॉट्सअपवरती की अनेक कुत्री मिळून एका शक्तिशाली बिबट्याला कोल्ह्याला पळवून लावताना आपण पाहतो. तर आपण देखील त्या कुत्र्यांप्रमाणे खूप आपली शक्ती ही खूप कमी आहे मायादेवीच्या समोर. आणि आपल्याला मायादेवी ही बद्ध करून ठेवतायत आणि आपल्याला लढाई कुणाबरोबर करायची तर मायादेवी बरोबर. अर्थात त्या मायादेवी देखील एक कडक आईच्या भूमिकेतच आहेत. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक त्यांचं जे काम आहे तर ते आपल्याला आपल्या सुधारण्यासाठीच आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पण तरी देखील आपण जर आता आपण एक वास्तविकता आपली तीच आहे की आपली लढाई ही या माया देवींच्या विरुद्धात आहे की जी खूप म्हणजे मम माया दुरत्तया असं भगवंत सांगतायत. मग आपल्याला काय करायचंय की भगवंतांना शरण जायचंय. मग भगवंतांना शरण जायचंय तर भगवंत हे तर एखाद्या मूर्ती स्वरूपामध्ये आपल्याला भेटतात किंवा नामाच्या स्वरूपामध्ये भेटतात. मग तो आश्रय घ्यायचा आहे. परंतु आपल्याला एक व्यक्ती म्हणून देखील कुणीतरी लागतं. म्हणून प्रमाणित म्हणजे भगवंतांचे जे वाणी आहे ती जशीच्या तशी आचरण करणारे आणि त्याच प्रकारचा प्रचार करणारे असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचा देखील आपल्याला आश्रय घ्यायचा आहे. आणि जर असा आश्रय जर आपण घेतला आणि जर आपण भक्तांच्या संघामध्ये राहिलो तर ते अनेक कुत्री मिळून बिबट्याचा हल्ला जसा परतवून लावू शकतात तसं आपण प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेऊन आपण वैष्णवांच्या संघामध्ये या मायादेवींच्या विरुद्धात असणार हे जे युद्ध आहे, जी मम माया दुरत्तया असं भगवंत म्हणतायत, त्या मायेविरुद्धची ही लढाई आपण नक्कीच जिंकू शकतो. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काय करायचंय तर पहिलं म्हणजे भक्तांचा संघ सोडायचा नाही. दुसरं आध्यात्मिक गुरूंना शरण जायचं आहे आणि आध्यात्मिक गुरूंनी जी सांगितलेली रोजची साधना आणि सेवा आहे ते आपल्याला करायचं आहे. अर्थात आपल्याला सतत कृष्ण भावना भावित कर्म करायचं आहे. मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा सत्व रज तम ही बंधनं आपोआपच गळून पडतात. मग आता सुरुवातीचं जसं मी उदाहरण सांगितलं, मग समजा ऑफिस मध्ये किंवा एखाद्या परिस्थितीचा जो राग आलेला आहे जो आपल्याला व्यक्त करणं कठीण जाते तर ती चिडचिड आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो बरं की आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये एखादं काम आहे तर हे आपण काम कशासाठी करतोय तर 4 पैसे आपल्याला मिळतायत आणि ते मी योग्य रीतीने त्याचा वापर करेन आणि माझ्या परिवाराला कृष्ण भावनेचा प्रचार म्हणजे कृष्ण भावना युक्त जीवन जगण्यामध्ये त्याचा मी वापर करेन एवढं जर आपल्याला लक्षात आलं. आणि दुसरं म्हणजे मी हे शरीर नसून भगवंतांची दासी आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला कुणी जर चिडचिड केली तरी पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो आणि त्या घटनेपुरतं आपण प्रतिसाद देऊन ती घटना आपण तिथं विसरू देखील शकतो. म्हणजे झालं आपली चिडचिड आपल्या मनामधला जो राग आहे तर तो आपण पटकन जरी व्यक्त झाला तरी पण आपण पटकन नॉर्मल स्टेजला येऊ शकतो. दुसरं मुलांना अभ्यास केला नाही किंवा काय म्हणून मुलांवरती होणारी चिडचिड कशा पद्धतीने कमी करता येईल की हा माझा मुलगा किंवा ही माझी मुलगी ही माझ्या आधी
भगवंतांची मुलगी किंवा भगवंतांचा मुलगा आहे. त्यामुळे आपल्याला या काही ठराविक कालावधीसाठी त्यांची सेवा करणं, यासाठी त्यांची काळजी घेणं, ही आपली भूमिका आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच आपण आपल्या मुलांकडं एक माझा हक्क म्हणून न पाहता आपण त्यांना कशा पद्धतीने अभ्यासात म्हणा किंवा एखाद्या त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, अशा प्रकारची आपण भूमिका घेऊ शकतो. त्याच्यानंतर माझ्या गाडीला विनाकारण काहीतरी हे झालं, डेंट पडला किंवा काहीतरी स्क्रॅच झाला, असं जर जेव्हा आपल्याला अनुभव घेतो आपण, तेव्हा आपण त्यावेळेस नक्कीच आपल्याला वाईट वाटणार, चिडचिड होणार. परंतु पटकन जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये येतो तेव्हा आपण भगवंतांचे आभार मानतो की कदाचित ही वेळ माझ्यावरती आली असती, मला कुठंतरी खरचटलं असतं, माझं कुठंतरी हाड फ्रॅक्चर झालं असतं, परंतु ते या गाडीवरती निभावलं आणि मी सुखरूप आहे. आणि केवळ या गाडीमुळं मला फारसं काही म्हणजे त्याच्यावरतीच तेवढं निभावलं. आणि कदाचित यापेक्षा अधिक नुकसान होण्याचं केवळ भगवंतांच्या कृपेमुळं झालं, की नुकसान टळलं. हे जर आपण लक्षात घेतलं आणि प्रत्येक प्रसंगात आपण जेव्हा श्रीकृष्णांना केंद्रित करतो तेव्हा मग आपली ही जी सत्व, रज, तम या 3 गुणांचे वर खालीपणा आहे तो आपण कमी करू शकतो आणि जास्तीत जास्त न्यूट्रल किंवा त्या अवस्थेमध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आता आपण भगवद्गीतेमध्ये पाहतोय की अर्जुन हे देखील सुरुवातीला सत्वगुणामध्येच आहेत. उलट ते तर म्हणतात ना की माझ्या नातेवाईकांना, माझ्या गुरुजनांना मी कसं काय बरं मारू. खरं तर सत्वगुण आहे ना हा, परंतु तो सत्वगुण कसा आहे, तर तो स्वकेंद्रित आहे की माझे नातेवाईक, माझे गुरुजन आणि मी कसा मारू. परंतु भगवंत पूर्ण भगवद्गीतामध्ये काय सांगतायत की तू रजगुणामध्ये येऊन युद्ध कर, कारण रजगुण असल्याशिवाय युद्ध कसं काय होणार, तो क्रोध तरी यायला पाहिजे. मग भगवंत आता इथं का बरं रजगुणामध्ये यायला सांगतात की युद्धस्व माम अनुस्मरम युद्धस्व कौंतेय, असं असं जे म्हणतात की मला माझं स्मरण करून युद्ध कर, असं भगवंत प्रत्येक ठिकाणी सांगतायत. तर मग इथे काय झालेलं आहे की भगवंत काय सांगतायत की आपण कृष्ण भावना भावीत किंवा श्रीकृष्णांना केंद्रस्थानी आणून, मग भले रजोगुणामध्ये अर्जुनाने काम केलं, परंतु हे कार्य कसं आहे की सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडे आहे. म्हणून ही सर्वश्रेष्ठ भक्ती ठरली आणि म्हणून भगवद्गीता हे आपल्या जीवनासाठी एक मॅन्युअल म्हणून आपल्या समोर आपण त्याचा अभ्यास करू शकतोय. त्यामुळं आपण सत्वगुणात कार्य करतोय, रजगुणात कार्य करतोय हे तितकंच महत्वाचं नाही, तर आपण कृष्ण भावना भावित होऊन कार्य करतोय का, तर श्रीकृष्ण केंद्रित कार्य हे जास्त महत्वाचं आहे. आता हेच आपण श्रील प्रभुपादांच्या बाबतीत देखील अनुभवू शकतो. तर त्या काळामध्ये एका संन्यासाचं जी कर्तव्य होती ही कशी होती बरं, की त्यांनी फारसं जे आपण गृहमेधी म्हणतो, तर त्या व्यक्तींच्या संपर्कात फार राहणं हे तितकंसं मान्य नव्हतं, किंवा समुद्राच्या पलीकडे जाणं, पाश्चात्य देशामध्ये जाणं हे मान्य नव्हतं. तर हे कशासाठी होतं बरं, की 7 समुद्रापलीकडे जायचं नाही, हे कशासाठी, कारण भारत भूमी ही शुद्ध सत्वातली भूमी आहे. इथं भगवंत स्वतः आलेले आहेत आणि आज देखील भक्ती देवींची खूप सारी कृपा या भारतवर्षावरती आहे. मग अशी भारतभूमी सोडून अन्य ठिकाणी जाणं हे खूप मोठी त्याच्यामध्ये एक रिस्क आहे. आणि म्हणून तो नियम होता की संन्यासानं समुद्र पार करायचा नाही. परंतु आपले श्रील प्रभुपाद ते काय आहेत, त्या सत्व, रज, तम या गुणांच्या पलीकडे आहेत. आणि ते त्यांनी काय केलंय की आपल्या जीवनाचं ध्येय हे
श्री गुरूंच्या केंद्रित केलं, भगवंतांच्या केंद्रित केलंय. त्यामुळं त्यांना ही सत्व रजतमाची बंधनं अडकून ठेवणारी नव्हती. आणि म्हणून श्रील प्रभुपाद वयाच्या 69व्या वर्षी 7 समुद्रापलीकडे गेले आणि अमेरिकेमध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये या सर्व ज्ञानाचा प्रचार केला. आणि तिथं गेले तर तिथे अगदी त्यांचं स्वागत करायला कुणीच नव्हतं. उलट ते ज्या समाजाला ते ही भक्ती देत होते, तर ती मुलं कशी होती, हिप्पी होती, तरुण होती, म्हणजे खूप सारी एनर्जी होती त्यांच्यामध्ये. परंतु ती एनर्जी वाट चुकलेली अशी एनर्जी होती. आणि ड्रग ऍडिक्शन किंवा चारही नियमांना धाब्यावर बसवलेली अशी ही मुलं होती. आणि त्या हिप्पी लोकांना घेऊन श्रील प्रभुपादांनी एवढी मोठी संस्था खर तर स्थापन केली आणि जगभरामध्ये प्रचार केला. जगभरामध्ये 108 मंदिर बांधली त्यांनी. तर मग आपण पाहू शकतो की तसं पाहायला गेलं तर ते नियम, त्या काळचे जे नियम होते हे खरं तर सत्वगुणामध्येच होते ना. का तर आपली भक्ती सुरक्षित राहणं या दृष्टीनेच होते. परंतु जेव्हा आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी आणतो, आपल्या गुरूंना केंद्रस्थानी आणतो, तेव्हा मग भगवंत म्हणतात की योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे ती सुरक्षित कशी ठेवायची याची हमी मी देतो, किंवा तुमच्याकडे जी कमतरता आहे तर ती कशी भरून काढायची, तर ती जबाबदारी मी घेतो, असं भगवंत आश्वासित करतात आपल्याला. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी देखील या एक हे महत्वाचं तत्व त्यांनी स्वतः अंगीकारलं. आणि म्हणून त्यांनी कृष्ण भावना ही आपल्या सगळ्यांना दिली आणि हा खूप मोठा इतिहास त्यांनी रचलेला आपण पाहू शकतो. त्यामुळं आपण एवढे एकच लक्षात घेऊयात की कृष्ण भावना ही एकमेव अशी गोष्ट आहे, हरिनाम संकीर्तन अशी एकमेव गोष्ट आहे की ती सत्व रज तम या गुणांचा सगळ्या गुणांच्या जीवांना, केवळ मनुष्य नाही तर तमोगुणामध्ये असलेले अनेक कीटक असू देत, प्राणी असू देत, पक्षी असू देत, तर ह्या सगळ्यांना ते लाभदायक आहे. म्हणून जेव्हा आपण नगर संकीर्तन करतो, आपण मोठ्याने जप करतो, तेव्हा केवळ तो फायदा आपल्यालाच होत नाही, तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणामध्ये असणाऱ्या अशा सत्व रज तम गुणातल्या सर्व जीवांना त्याचा उपयोग होतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आहे, तर भक्तांचा संघ महत्वाचा आहे. म्हणजे आपण आता ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण आहोत, तर आपण पाहू शकतो की आता ज्वारीचं उत्पादन हे खूप प्रमाण कमी झालेलं. आणि त्याचं कारण जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तर ते काय म्हणतील, अहो आम्ही पूर्वी खूप ज्वारी करायचो, परंतु आता काय आहे की आजूबाजूला सगळं ऊसच आहे. त्यामुळे मी जर माझ्याच तेवढ्या पट्ट्यामध्ये जर ज्वारी केली तर ती पाखरं ती ज्वारी राहून देत नाही आणि अगदी निम्म अर्ध ज्वारी ते पाखरं खाऊन जातात, मग खूप नुकसान होतं. आणि म्हणून मी देखील आता या क्षेत्रामध्ये ऊस लावतोय. तर हे महत्वाचं आहे की आपण केवळ वैयक्तिक सत्वगुणामध्ये स्वतःची प्रगती करणं एवढंच अपेक्षित नाही, किंवा आपण केवळ एकटे एकटेच कृष्ण भावना भावित साधना करणं एवढं अपेक्षित नाही, तर आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या कोण नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला ह्याचा प्रचार करणं गरजेचं आहे की ज्यामुळं त्या ज्वारीच्या क्षेत्राप्रमाणे आपलं हे भक्तीचं क्षेत्र देखील सुरक्षित राहील. आणि मग तिथं कुठलंच मायेची ही जी पाखरं आहेत तर ती या भक्तीला आपलं नुकसान करणार नाहीत. त्यामुळं आजूबाजूच्या लोकांना देखील कृष्ण भावना देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण सहकार्याची भूमिका देखील अंगीकारणं महत्वाचं आहे. कारण ही कृष्ण भावना केवळ सांगून होत नसते, तर आपलं आचरण हे खूप महत्वाचं प्रभावशाली शस्त्र आहे की जेणेकरून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करू शकतो. आणि मग जेव्हा
हे भक्तीचं क्षेत्र हे वाढेल, तेव्हा मग आपली देखील भक्ती सुरक्षित राहू शकते. त्यामुळं आपण प्रयत्न करूयात की सत्व रज तम या गुणांमध्ये राहण्यापेक्षा आपण कृष्ण भावना भावित जीवनक्रम अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात आणि याचा जास्तीत जास्त प्रचार करूयात. तर अशा प्रकारे आपण 19व्या या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. माझी काही चूक झाली असेल तर माफ करा, आणि कुणाला काही शंका असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. आणि उद्या परत 20व्या श्लोकासाठी 2 वाजता सर्वांनी जॉईन व्हा. हरी बोल हरी बोल. मग सेटिंग चेंज करते. हरी बोल. थँक्यू फॉर द क्लास. तुम्ही म्हणताय तसं आचरण सगळ्याचा शेवटी सगळ्या रस्त्या किंवा त्याचं सगळ्याचं एम हेच राहतं की तुम्ही काय या सगळ्यातून ऍब्सॉर्ब करता आणि ते ऍब्सॉर्ब केलेलं तुम्ही तुमच्या बिहेवियर मध्ये कशा प्रकारे रिफ्लेक्ट होतं. येस, थँक्यू. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज नक्की विचारा. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. मला असं एक क्वेश्चन की आपण जेव्हा कीर्तन करतो किंवा हरे कृष्ण मंत्र म्हणतो, तुम्ही म्हटलं की आजूबाजूचे बर्ड्स असतील किंवा दुसरे कोणी असतील त्यांना ही बेनिफिट होतो. मग त्यांना कृष्ण भक्ती मिळते का? बर्ड्स वगैरे असतील तर त्यांना पुढच्या जन्मी जर त्यांनी ऐकलं तर, आपण जे कीर्तन वगैरे करतो. हो हो, खूप छान प्रश्न आहे. आता याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंची जी झारीखंड लीला झालेली आहे, की श्री चैतन्य महाप्रभू हे जेव्हा झारखंडला म्हणजे त्या जंगलामधून जात होते, तेव्हा त्यांच्याकडे बघून किंवा म्हणजे केवळ दृष्टिक्षेपानं समोरच्या प्राण्यांमध्ये देखील कृष्ण भावना उत्पन्न झाली. आणि हरण आणि वाघ हे एकत्र हरिनाम संकीर्तन मध्ये त्यांनी भाग घेतला. तर आता हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना शक्य आहे, कारण ते स्वतः भगवंत आहेत आणि राधाराणींच्या भावामध्ये आहे. तर ही शक्यता जी आहे ही हरिनामाची शक्ती देखील म्हणजे तितकी आहेच आहे. म्हणजे आपल्याला आपलं आशास्थान काय आहे तर हरिनामाची शक्ती ही आपली आशा आहे. परंतु ते हरिनाम मी घेतीये आणि मी हरिनाम देतीये याला महत्व नाहीये. म्हणजे सॉरी, म्हणजे मला माझ्यावरती विश्वास नाहीये की माझ्या हरिनामामुळे होईल का. मला हरिनामावरती विश्वास आहे की नक्की ते कार्य करू शकेल. परंतु हे देखील महत्वाचं आहे की ते करणारी व्यक्ती ही देखील महत्वाची राहते. म्हणजे श्रील प्रभुपाद किंवा गुरु महाराज, श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू हे कसे म्हणजे एखादा शुद्ध भक्त हा केवळ त्याच्या अस्तित्वानच आजूबाजूचं वातावरण हे बदलतं किंवा तिथं कृष्ण भावना भावित ते वातावरण होऊन जातं. त्यामुळं त्या प्रत्येक व्यक्तीची साधना ही देखील महत्वाची राहते. त्यामुळं आपण एवढा प्रयत्न, आपण बद्ध आहोत अजून, म्हणजे सत्व रज तम गुणांनी बद्ध आहोत आणि ही बंधनं सुटण्याची आपल्यामध्ये शक्ती नाहीये. पण आपण त्या कृपेवरती अवलंबून आहोत की त्या कृपेमुळं आपल्यामध्ये देखील तो परिणाम होईल. म्हणून आपण एवढंच करायचंय की प्रामाणिकपणे आपण जे प्रणाम करतो तर ते मंत्र म्हणून आपल्या सत्व रज तम या गुणदोषांना सांभाळून आपण जेवढ्या प्रामाणिकपणे आपण हरिनाम घेता येईल तेवढं करणं हे आपण काम करायचंय आणि ते आपण स्वतः श्रवण करायचंय. म्हणून किमान आपल्याला ऐकू जाईल एवढा हरिनाम आपण मोठ्याने घेणं गरजेचं आहे. मग आता ते कुठल्या भावनेमध्ये आहे त्याच्यानुसार आजूबाजूचं वातावरण देखील बदलणार आहे. आणि हे काम जे आहे की त्या व्यक्तीला नक्कीच कृष्ण भावना मिळणार आहे, कारण ती हरिनामाची शक्ती आहे. परंतु त्याची पुढची गती कशी असेल आणि कशा पद्धतीने ते जाईल हा मात्र विषय हा भगवंत आणि त्या जीवामधला आहे.
आपण फक्त बरोबर. प्रत्येकाला एक सपोर्ट करत आहोत. त्यामुळे आपण आपलं काम करणं महत्वाचं आहे. त्याचं फळ हे कृष्ण भावना असणार आहे ही खात्री आहे, परंतु त्याचा शॉर्टकटनी ती भगवंतापर्यंत जाणार आहे तो जीव, की एखादा लॉंग कट अजून आहे, तर हे भगवंत आणि त्या जीवामधला तो विषय आहे. त्यामुळे आपण आपलं काम करूयात, नक्कीच कृष्ण भावना सगळ्यांना देऊयात. मला वाटतंय खूप खूप म्हणजे धन्यवाद. माहिती नाही तुमच्या नाही, प्रश्नाचं खूप उत्तर छान. मिळालं की नाही. मिळालं. खूप छान एक्सप्लेनेशन दिलं माताजी तुम्ही. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. हरी बोल. धन्यवाद माताजी, खूप छान सांगितलं आणि गुरूंचं महात्म्य पण खूप छान सांगितलं या बाबतीमध्ये तुम्ही, की कसं आपल्याला शुद्ध सत्मामध्ये जायचं असेल तर गुरूंचं मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ते खूप छान सांगितलं माताजी तुम्ही. हळूहळू त्या विषयाकडे घेऊन गेलात. तो मुगडाकडे प्रवास कसं अलगद एकदम एखादी आई घेऊन जाते की नाही मुलांना हळूच हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात, तसं. थँक्यू माताजी, छान थँक्यू. सांगितलं. थँक्यू. चालेल, सगळ्यांनी आता उद्या 20व्या श्लोकासाठी 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्ण.